बा अदब, बा मुलायजा, होशियार. काही समजलं? एमएच्या राज्याचं सम्राट अरुण कुमार सिंह कदम येत आहेत. हो वाजवा. हो महाराजा तू इकडे या. काय झाले काय अहो तिकडे काल कुत्र पण नाही आहे. काय वाचाव काय काय नाही म्हणजे अरे तिकडं माणूस नसला तरी कॅमेरा आहे ना. होय, तुम्ही त्याला वाईट वाटायला नको. बरं, बसा, बसा, बसा. हा, म्हणजे काय या सगळ्या गडबडीमध्ये हा. एखादा राहून गेला तर बरोबर आहे, बरोबर आहे. खरं आहे तुमचा. म्हणजे स्क्रिप्ट मधल्या वाक्य अंधी बसा तुम्ही. नाही, बरोबर आहे तुमचा. काय आहे स्क्रिप्ट मधल्या वाक्याबाबत पण हा जरा विचार करा. ते पण ती जल्ली वाक्य अदनबंद राहतात का नाही तुमची. आणि काय आहे अशा फालतूगिरी मुलं ना अक्काच्या अक्क प्याच राहतात का नाही तुमचे. काय मांजर सारे प्याच विसरण्याबाबत तू नको मांजाशी बोलू वासाऱ्या. काय झालं ते सांग. महाराज हो बातमी दुःखाची आहे, दुःखाची बातमी आहे. अरे सारे दुःखाची आहे तर मग सांगतोस कशाला. हे बघ आपल्याला जे जाम भारी वाटेल ना ते सगळं करायचं. असं म्हणतो बाय. हा. मग चालेल मी काय सोडतोय काय. हा, हा. अग शालू झोका दे गो मैना, अग शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना, उघडी नाही आणली रुसलीच मैना, शालू झोका दे गो मैना. एका बसवरून पचकन ही दोनच्या चपकाच्याला मारली. अहो आपली गाडी माग पुढं करून आपला कॉन्फिडन्स पंक्चर झाला का नाही हा चेक करीत होतो. बरोबर आहे का नाही. आणि त्याची मला गरज आहे. बस रे आपल्या दोघांना पण गरज आहे. तुम्ही म्हटलं होतं बरोबर हा. आहे. आता तुम्हाला भारी वाटेल हा. म्हणून मी हा सगळं केलेलं आहे का नाही? बरोबर आहे. बरोबर आहे हा ना. ना, हा, हा. आणि मी जे तुम्हाला आता सांगणार आहे तर तुम्हाला भारी वाटेल का नाही हा काय मला माहिती नाही आहे. बरोबर अरे ना? बसारे अवरे काय झालंय कौर ते सगळं अडकून बोलतोस. काय झालंय काय काय आहे महाराजांनो अहो युद्ध सुरू होणार आहे. युद्ध होय. युद्ध होणार हा. युद्ध होणार म्हणा बघायला मिळेल. बघायला मिळेल. अहो महाराजांनो तुम्हालाच युद्ध करायचं आहे. तुम्हाला युद्ध करावं लागणार आहे. युद्ध मग अरे युद्ध हा शब्द मी कधीतरी ऐकला असं मला वाटतंय. त्याच्यामुळे माझी काही प्रॅक्टिस नाही आहे. मला काय आठवतच नाही काय आहे ते युद्ध बिद्ध. अहो युद्ध म्हणजे ओ लढाई. लढाई? काय आहे तुम्हाला सांगतो लढाई. हा, हा, हा. तलवारीनं अशी कापाकापी करतात ना ती लढाई. ती लढाई हा, मग अवरे मग त्याच्यासाठी घोडे हा. रणगाडे तोफा सगळं वापरतात का नाही. म्हणजे अवरे सगळं वापरतात. हजारो माणसं कापतात. काय बोलतोस. जो लढाई जिंकल त्याचा राजा असा आहे का नाही. सगळी अरे लढाई. बापरे म्हणजे सगळे अवरे अवरे हो. अवरे हो. अवरे हे सगळे डुल मुलं म्हणे सर डुलाई होत राय समजतच नाही. हो तुम्हाला सांगतो काय? खानदेश नरेश हा. श्याम सिंग राजपूत हा. हा एक बलाढ्य राजा आहे. अच्छा, बलाढ्य राजा. तो राजा आपल्या राज्यावर आक्रमण करणार आहे. हा मग तसा खलिता घोडे स्वाराबरोबर पाठवलेला आहे. काय काय समजलं. बोलतो काय मग? मी काय बोलतोय काय? मग साधारण बसून काही तोडपाणी होणार नाही काय? हो नाही हो आता ती एकदम- वेळ गेली ती. काय बोलतो मग पण आता रे काय करायचं आता करायचं काय. महाराजाने युद्ध अटल आहे हो. अटल आहे हो. नाही 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 म्हणजे मी काय सांगतो हा. साधारण किती तास हे युद्ध चालणार आहे. किती तास हा. तासावर युद्ध कधी असतं काय. नाही. व 20-25 दिवस युद्ध चालेल का नाही. अवऱ्या हं. अवऱ्या तुम्हाला युद्ध चालणार आहे. अरे सेकंड सॅटरडे फोर्थ सॅटरडे सुट्टी आहे का नाही. अवरे दिवस चालणार आहे युद्ध. त्याला म्हणा आम्हाला अजिबात टाइम नाही. वसरून तुम्ही काळजी तुमची माणसं घ्या आणि तिकडे युद्ध करा. आम्हाला याच्यात अजिबात नो इंटरेस्ट. अहो, असं काय तू आपल्याबरोबर युद्ध करणार आहेत ना ते. आपल्याबरोबर युद्ध हा, करणार मग.
अरे बापरे, आता काय करायचं? असं काय आपल्याला युद्ध करावंच लागणार आहे. मी काय म्हणतो? हो तुम्हाला सांगतो महाराजानू, हा. हो लय डेंजर आहे. त्यानं शपथ घेतलेली आहे. काय? त्याने तुम्हाला सांगतो त्या खलित्यात लिहून पाठवली नाही. काय? तुमचा मुंडका भाल्यावर लटकवून नाचवणार आहेत. काय समजलं? काय फालतूगिरी आहे? माझा मुंडका भाल्यावर लटकवणार आहे? होय. रे वसरे आवऱ्या वर लटकवल्यावर मी खांद्यावर काय ठेवू? बरं ते जाऊन दे. म्हणजे आमच्या राणी सरकारला डोक्याला बाम लावायचा असेल तर आवऱ्यावर हात पोचल त्यांचा? पोचल काय? ते मारू आपला बाम, त्याचं काही कौतुक नाही. नाही. पण समजा माझी बायको लाडाला आली आणि तिला पप्पी घ्यायची वाटली तर ती त्या राजाकडे जाल न त्याला बोलल, बाला थोडा भाला खाली घेतोस का रे? म्हणा आमच्या राजाची पप्पी घ्यायची आहे. मग तो वसारा भाला खाली घेल, मग ही तिकडे पप्पी घ्यायला जाणार, पण ती लाजणार. का हो? कारण वसारा तिकडे बाजूलाच उभा आहे ना असा भाला धरून. मग ती त्याला रिक्वेस्ट करणार, बाला जरा तू डोलं मिटतस का रे? मग तो डोलं मिटणार, मग ती माझी पप्पी घेणार. वसाऱ्या कवरी मोठी प्रोसेस आहे. अरे वसाऱ्या इकडे कसं मूड आला, पप्पी घेतली ती मोकला मी मोकला. बरं त्याच्यामध्ये काय माहितीये का तुला? आता मला झोपायचं झालं तर उशीवर मी काय ठेवू? खांदा? नाही ही फालतूगिरी चालणार नाही, अजिबात चालणार नाही. आय एम नॉट इंटरेस्ट. त्याला बोली फालतूगिरी नाही चालणार, बंद कर सगळं ते. हे तुम्ही काय और अचंबित चकित झालात आहोत? महाराजानू, काही झालं? देवान जेव्हा अक्कल वाटला तेव्हा तुम्ही काय नागबिलात लपलं होतं? हा हो, काय कळतं का नाही तुम्हाला? हो तसं नाही करणार आहे. तुम्हाला सांगतो, अहो आपल्याबरोबर युद्ध करून तुमचं मुंडकं छाटणार आहे आणि त्या भाल्यावर ठेवून तुम्हाला नाचवणार आहे. नाही रे नाही, मला मरून नाही चालणार. मला अजून लय जगायचंय. मला जवळजवळ 100 ते 150 देश अजून बघायचे, तर मला नाही मरायचं आहे. शाबा. माझा माझा वाचतो. सेनापती नो, व. तुमच्याकडे फोन आहे? हा, मग आहे जा. अरे वा. हॅलो. हा काय? हा काय तर? हा हा काय सांगता बाय काय? अरे बापरे, मग डायरेक्ट राज. अरे काय शाळा होतात राजवाड्यात? काय 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 रे वासना, काय चुक काय काय करतोस? काय काय झालंय? अहो मी त्यांना घोडदल तयार ठेवायला सांगितलेलं हाय. आवरेच ना वसऱ्या. आवरे आवरे एक्सप्रेस कशाला देतोस? मला वाटलं सगळे ते घोडं माझ्या छातीवर आले. हो पण महाराज तुम्ही पुढचं तरी ऐकून काय, घ्या. काय? अहो आपले सगळे घोडे पळून गेले. आता ते पळून जाणार नाही तर काय वसाऱ्यांनो? त्यांना तुम्ही कधी शर्यतीमध्ये आणलं व्हाव? बरं शर्यत मरू, कधी मॉर्निंग वॉकला तुम्ही घेऊन जात नाही, कधी इव्हनिंग वॉकला घेऊन जात. अचानक त्यांना युद्ध बोलल्यावर त्यांची तंतरली असणार ना, पळून गेले ते. हो महाराज तुम्ही आधी बोलत काय बसला? आधी चला तुम्ही लढायला चला. नाही, अहो, नाही, युद्धावर नाही, चला. अरे नाही मी युद्धाला जाणार. मी नाही अरे. अहो, ऐका माझं. अजिबात अहो, बोलू नाही. नका. हो, महाराज माझा ऐका. चला लढायला चला. बस अरे ऐक एकदा. मी काय म्हणतो, हा. तो माझ्यासारखा सेम टू सेम दिसणारा तोताया आपण जो बनवला होता, त्याची आवरी प्रॅक्टिस करून घेतली होती, त्याला पाठवा युद्धावर. कसा पाठवणार? हो तो तोता या राजा आहे का नाही, तो सिमला कुलू मनालीला राणी सरकारांबरोबर फिरायला गेलेला आहे. बस रे, तो माझ्याच बायको बरोबर फिरायला गेला. हो. हा? त्याला कुणी पाठवला? अहो तुम्हीच सांगितलं त्याला पाठवा म्हणून. का? का म्हणजे काय त्याला नाही काम नाही धंदा, हा. तो असाच आपला बसलेला असतो, पैसे खातो. तर तुम्हीच म्हटलं ना माझं अर्ध काम त्याला देऊन टाका म्हणून. मग- सेनापती हा? मी जाऊ काय तिकडे? कुठे तिकडे कुलू मनाली? कुल्ला मनालीला? नाही मी काय म्हणतो नको. काय आहे ती तिकडे दोघं आहेत ना, हा. तर बरं नाही दिसणार. हो हो, म्हणजे एकदम अचानक घेतलं तर त्यांची प्रायव्हसी जाईल ना. काय बोलता वाय? अहो आपलं राज्य संकटात आणि तुम्ही कुठं कुलू मनाली निघालेला हाव? शत्रूला तुम्ही कुलू दाखवून पळू नको. हा सांगतोय तुम्हाला. तुम्ही चला लढायला. चला ही तलवार घ्या आणि चला बघू पटकन नाही, नाही, लढायला. नको. तलवार घ्या, तलवार घ्या आणि चला युद्धाला पटकन. नाही नाही अहो, अजिबात. शत्रू सैन्य आले. अरे चला मग. नाही, नाही रे वाचाऱ्या, चला बोलतो ना. नाही. चला. नाही नाही, तो माझं मुंडकं छाटील वाचाऱ्या. मी नाही जाणार लढायला. अहो, मला ऐका आपल्याला जायला हवा, नाही तर आपल्या राज्यात घुसून आपल्याला मारून टाकतील. तुम्ही एक काम करा, मी राजा आहे का नाही, होय तुम्ही सेनापती आहे. होय तर हे बघा, माझा मुकुट तुम्हाला मी देतो. माझं तुमचा हा म्हणजे तुमचा मुकुट
मी घालतो बर बरोबर आहे हा. म्हणजे त्याला काय वाटेल हा, हा. राजा तुम्ही आहे म्हणजे तुमचं मुंडकं छाटलं जाईल राजा जिवंत राहील का नाही बरोबर मस्त आयडिया चालेल चालेल आपण काय करू तर आपल्याला जेव्हा तो शत्रू जर मारायला येतील का नाही त्यांना सांगूया आमचा सेनापती आहे ना सेनापती तर लय तरीबेज आहे डोक्यानं लय हुशार आहे त्याच्या डोक्याने सगळं हा राज्य कारभार चालतो तर सेनापतीचं मुंडकं उडवा म्हणजे राजा वाचल का नाही एकदम छान भारी म्हणजे वसर्या राजाच मुंडकं छाटलं जाईल ना सेनापती जिवंत राहिला असं नाही चालणार वसर्या राजा जिवंत राहायला पाहिजे अरे चला, चुकलं काय तर परत परत करूया एक काम करा हा तुम्ही घाला आपण काय करूया माहिती आहे काय- का? काय करूया? आपण ना तोतया राजा आहे ना त्याला इकडे बोलवून घ्या त्याला खरा राजा बनवूया आणि तुम्ही वा तो तयार मी आपला सेनापती हाय तर बरा आहे बरोबर हा, आहे बरोबर. मग तर मारायला येतील मारायला आल्यावर तर विचारतील यातला खरा राजा कोण कोण आहे? आहे मग आपण तोतयाला बोलायला सांगूया खरं राजा तुम्ही हा मग तुमचं मुंडकं छाटतील अरे हे तर मस्त आहे तुम्ही सांगितलं म्हणजे म्हणजे तो सांगणार हा खरा राजा आहे म्हणजे माझ्या मुंडकं छाटलं जाणार ना आपण चुकली नाही काय सर फालतुगिरी करू नको तू एक काम कर काय? तू सगळे सैन्य घेऊन लढायला जा तुम्ही सेनापती आहात अवरे दिवस पगार घेतो तो कशासाठी इकडे राजा जिवंत राहायला पाहिजे चला ठीक आहे बरोबर आहे तुमचं काही चुकीचंच नाही आहे हो महाराजांनो कसं आहे राजा जिंकणार आणि सेनापती मरणार हा सगळं ठरलेलंच आहे हरकत नाही मी माझ्या सैन्यांना घेतो आणि युद्ध करतो आणि युद्ध जिंकून येतो बघाच तुम्ही मला आशीर्वाद द्या येतो महाराज असू द्या असू द्या असू द्या पाहिलं आमचा सेनापती तिकडे जाणार आणि 100% विजय होऊन येणार आता इकडे विजयाची तयारी करायला पाहिजे माझे नवीन कपडे शिवलेले आहेत ते कुठे आहेत अरे विकास अरे भाला हायस कुठं तू माझा फोटोग्राफर बोला कॅमेरामॅनला बोलवा